तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवताना आपण खरंच फक्त जेवतो का? किंवा अंघोळ करताना फक्त अंघोळच करतो का? कोणतीही दुसरी चिंता नाही, उद्याची काळजी नाही, मागच्या दिवसांच्या आठवणी नाहीत. बहुतेक वेळा असं होत नाही. आपलं शरीर एका जागी असतं, पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडे भटकत असतं. आणि याच कारणामुळे आपण आयुष्यातले खरे, मौल्यवान क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो. पण जर तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक क्षण पूर्णपणे जागरूकतेने जगायची कला शिकायची असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे फक्त मनाला शांती देत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं. प्रत्येक श्वास, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक क्षण अधिक जागरूकतेने जगायला शिकवणारं हे पुस्तक आहे, द मिरेकल ऑफ माइंडफुलनेस. हे पुस्तक विख्यात व्हिएतनामी झेन गुरु थिच नाथ हान यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक कोणतंही अवघड तत्त्वज्ञान किंवा जडजंबाल सिद्धांत सांगत नाही. उलट अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय सांगून आपल्याला शिकवतं की रोजच्या आयुष्यात आपण प्रत्येक क्षण जागरूकतेने कसा जगू शकतो. चहा पिण्याचा क्षण असो, फेरपटका मारणं असो किंवा फक्त श्वास घेणं असो, प्रत्येक कृतीत पूर्णपणे उपस्थित राहण्याची कला हे पुस्तक आपल्याला शिकवतं. ही एक अशी अंतर्मुख करणारी यात्रा आहे जी आपल्याला सांगते की खरा आनंद कुठे बाहेर नाही, तर तो आपल्या आतच आहे, आपल्या प्रत्येक क्षणात दडलेला आहे. थिच नाथ हान म्हणतात, चमत्कार म्हणजे पाण्यावर चालणं नव्हे, चमत्कार म्हणजे पूर्ण जागरूकतेने पृथ्वीवर चालणं आहे. हे पुस्तक आपल्याला हाच चमत्कार शिकवतं. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक हास्यामध्ये जीवनाची खोली अनुभवण्याचा. या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत की माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय, ते आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं आणायचं आणि ते आपली चिंता, ताणतणाव आणि निरर्थक गुंतागुंत कशी कमी करू शकतं, तेही कोणत्याही आश्रमात न जाता किंवा तासनतास ध्यान न करता. आता कल्पना करा, तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पत्र लिहित आहात, पण अचानक तुमचं मन भरकटायला लागतं. आज रात्री जेवणात काय असेल, उद्याची मीटिंग कशी जाईल, किंवा एखादी जुनी आठवण मनाला अस्वस्थ करते. परिणामी ना पत्र मनापासून लिहिलं जातं, ना मनाला शांतता मिळते. थिच नाथ हान म्हणतात, हीच आपली सगळ्यात मोठी अडचण आहे. आपण जिथे आहोत तिथे पूर्णपणे उपस्थित नसतो. माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक क्षण पूर्ण शुद्धीने, पूर्ण जागरूकतेने जगणं. फक्त कृती करणं नाही, तर ती कृती मनापासून अनुभवणं. ही काही कठीण किंवा क्लिष्ट प्रक्रिया नाही, तर आपल्या रोजच्या साध्या सोप्या कामांमध्ये दडलेली एक नैसर्गिक कला आहे. लेखक आपल्याला शिकवतात की श्वास घेणं असो, पाणी पिणं असो, घरात झाडू मारणं असो किंवा हात धुणं असो, जेव्हा आपण ही कामं पूर्ण लक्ष आणि प्रेमाने करतो, तेव्हा ती फक्त दैनंदिन कामं राहत नाहीत. ती एक खोल आध्यात्मिक अनुभव बनतात, जे मनाला शांती आणि हृदयाला आनंदाने भरून टाकतात. हाच आहे द मिरेकल ऑफ माइंडफुलनेसचा खरा चमत्कार. हा विचार लेखक एका सुंदर कथेतून समजावतात. ते सांगतात की एक मुलगा अगदी साधी कामंसुद्धा किती लक्षपूर्वक करतो, जसं की भांडी घासणं. तो म्हणतो, जेव्हा मी भांडी घासतो तेव्हा मी फक्त भांडीच घासतो, त्या क्षणी माझं संपूर्ण विश्व तेच काम असतं. लेखक सांगतात, भांडी घासत असताना जर तुमचं लक्ष चहा पिण्याकडे असेल, तर चहा पिताना तुमचं मन पुन्हा कुठेतरी भटकणार. अशा प्रकारे आपण कधीच वर्तमानात पूर्णपणे उपस्थित राहत नाही. हा माइंडफुलनेसचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा आहे. जे करत आहात त्यात पूर्णपणे बुडून जा, त्या क्षणालाच तुमचं संपूर्ण विश्व बनवा. लेखक आणखी एक खोल विचार मांडतात. प्रत्येक काम असं करा जसं ते तुम्ही पहिल्यांदाच करत आहात. यालाच ते शिकाऊ मन किंवा बिगिनर्स माइंड म्हणतात. उदाहरणार्थ, सकाळी दात घासत असताना तुम्ही खरंच त्या अनुभवाकडे लक्ष देता का? ब्रशची हलकी हालचाल, टूथपेस्टची ताजेतणवी, पाण्याची गारवा, हे सगळं तुम्ही जाणता का, की तुमचं मन आधीच दिवसाच्या धावपळीत हरवलेलं असतं? जर तुम्ही प्रत्येक काम नव्या ताज्या दृष्टिकोनातून केलंत, तर अगदी छोटंसं कामसुद्धा ध्यानधारणा आणि उत्सवासारखं बनू शकतं. माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक क्षण ताजेपणा आणि आश्चर्य भावनेने जगणं. कल्पना करा, तुम्ही सकाळी घराच्या अंगणात बसून चहा पित आहात. गरम चहाचा कप हातात घेतल्यावर त्याची ऊब जाणवते. त्याचा सुगंध खोल श्वासासोबत आत घेतला जातो आणि प्रत्येक घोट हळूहळू अनुभवला जातो. त्या क्षणी ना कोणती चिंता असते, ना घाई असते. तुम्ही फक्त चहा आणि त्या क्षणासोबत असता. लेखक म्हणतात, जेव्हा चहा प्याल तेव्हा फक्त चहा प्या, हेच खरं ध्यान आहे. असं केल्याने केवळ चहाची चव अधिक गहिरी होत नाही, तर मनही शांत आणि ताजतवानं होतं. माइंडफुलनेस आपल्याला हेही शिकवते की प्रत्येक क्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं नाही.
अनेकदा आपण आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या सततच्या धावपळीत अडकलेलो असतो. चांगली नोकरी, जास्त पैसा किंवा एखादी मोठी उपलब्धी. पण लेखक आपल्याला नॉन स्ट्रायव्हिंग म्हणजेच कोणत्याही ठराविक ध्येयाच्या ओढीशिवाय जगण्याची कला शिकवतात. ते म्हणतात, तुम्हाला कुठेही पोहोचायची गरज नाही, कारण तुम्ही आधीच तिथे आहात, या वर्तमान क्षणात. जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता आपली कामं करतो, तेव्हा ती कामं ओझं न राहता आनंद बनतात. उदाहरणार्थ, तुम्ही बागेत झाडांना पाणी घालत असताना फुलं कधी उमलतील याचा विचार न करता फक्त झाडांची काळजी घेण्यावर लक्ष द्या. हाच माइंडफुलनेसचा खरा आनंद आहे. आता कदाचित तुम्हाला वाटेल की या छोट्या छोट्या बदलांचा काय फरक पडतो, पण हा फरक खूप मोठा असतो आणि हळूहळू तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जेव्हा आपण प्रत्येक काम पूर्ण लक्ष देऊन करतो, तेव्हा मन विखुरलं जात नाही, तर एकाग्र होतं. ही एकाग्रता आपल्या आत खोल शांतता निर्माण करते आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हा विचार स्वच्छ होतात. विचार स्वच्छ झाले की भावना संतुलित होतात आणि आयुष्यात एक नवी स्पष्टता येते. या स्पष्टतेमुळे केवळ आपले निर्णयच सुधारत नाहीत, तर आपली बोलण्याची पद्धत, नाती आणि आत्मविश्वासही अधिक दृढ होतो. माइंडफुलनेस म्हणजे सूर्यप्रकाशासारखी आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण जागरूकतेने जगता, तेव्हा ही प्रकाशकिरणं तुमच्या आतल्या अंधाराला हळूहळू कमी करत जातात. माइंडफुलनेस आपल्याला शिकवते की आनंद कुठे बाहेर नाही, ना एखादं मोठं ध्येय गाठण्यात आहे. आनंद आपल्या प्रत्येक क्षणात विखुरलेला आहे. फक्त तो पाहण्याची, जाणवण्याची आणि जगण्याची सवय आपल्याला लावायची आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलासोबत वेळ घालत असाल, तर त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहा. त्याचं हसणं ऐका, त्याच्या गोष्टी मनापासून समजून घ्या, त्याच्या छोट्या छोट्या हालचाली लक्षात घ्या. त्या क्षणी ना ऑफिसचा ताण असू द्या, ना मोबाईलची स्क्रीन, फक्त तुम्ही आणि तो क्षण. असं केल्याने केवळ तुमचं नातं अधिक घट्ट होणार नाही, तर तुम्हाला अशी खोल आनंदाची अनुभूती मिळेल जी कोणत्याही मोठ्या यशातून मिळत नाही. लेखक म्हणतात, वर्तमान क्षण हाच एकमेव क्षण आहे ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने जिवंत असतो. माइंडफुलनेसचा हा सराव आपल्याला आपल्या शरीराशी, मनाशी आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी जोडतो. जेव्हा तुम्ही पायाखालची जमीन जाणवता, त्वचेवर लागणारी गार हवा अनुभवता, एखाद्या फुलाचं सौंदर्य पूर्ण मनाने पाहता, तेव्हा तुम्ही फक्त जिवंत राहत नाही, तर जीवनाचा उत्सव साजरा करता. प्रत्येक क्षण एक भेट आहे आणि माइंडफुलनेस आपल्याला ही भेट उघडून तिचा आनंद घ्यायला शिकवते. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कोणतेही काम करत असाल, ते कितीही लहान का असेना, ते पूर्ण लक्ष आणि प्रेमाने करा. मन भटकलं तर स्वतःवर चिडू नका, फक्त हलकंसं हसा आणि हळूच पुन्हा त्या क्षणात परत या. हा छोटासा सराव, ही छोटी सुरुवात तुमचं आयुष्य अधिक खोल, अर्थपूर्ण आणि आनंदमय बनवू शकते. कारण माइंडफुलनेस हा फक्त एक सराव नाही, तो जगण्याचा मार्ग आहे. तोच जीवनाचा खरा चमत्कार आहे. लेखक आपल्याला एक अत्यंत सोपी पण प्रभावी श्वसन तंत्र शिकवतात, जी तुम्ही कुठेही कधीही करू शकता. ऑफिसमध्ये, बसमध्ये प्रवास करताना किंवा घरी शांततेचा एखादा क्षण शोधताना. श्वास घेताना मनात हळूच म्हणा, मी श्वास घेत आहे, आणि श्वास सोडताना म्हणा, मी श्वास सोडत आहे. हा छोटासा सराव तुमच्या श्वासाला एक लंगर बनवतो, जो भरकटलेल्या मनाला पुन्हा वर्तमान क्षणात परत आणतो. लेखक म्हणतात, तुमचा श्वास हा तुमचा सर्वात जवळचा मित्र आहे. जेव्हा केव्हाही तुम्हाला हरवल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटेल, तेव्हा श्वासाकडे परत या. हा सराव अधिक खोल करण्यासाठी श्वासाची गती जाणवा. हवा नाकपुड्यांतून आत येणं, छाती हळूहळू फुलणं आणि नंतर श्वास शांतपणे बाहेर जाणं. दिवसातून अनेकदा फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी हा सराव करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे, अस्वस्थता कमी होत आहे आणि एक खोल शांती तुमच्या आत स्थिरावत आहे. ते म्हणतात, श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे फक्त जिवंत राहण्यासाठी नसून जागरूकतेने जीवन जगण्याची कला आहे. यासोबतच लेखक आपल्याला माइंडफुल ईटिंग म्हणजेच जागरूकपणे भोजन करण्याची कला शिकवतात. जेव्हा तुम्ही जेवता, तेव्हा प्रत्येक घास पूर्ण लक्ष देऊन खा. त्या अन्नाची चव, सुगंध आणि पत जाणवा. ताटातल्या अन्नाकडे नीट पहा, त्याचे रंग लक्षात घ्या आणि त्या अन्नाच्या प्रवासाचा विचार करा. जर तुम्ही जागरूकतेने खाल्लत, तर प्रत्येक घास एक चमत्कार ठरतो. मोबाईल स्क्रोल न करता, टीव्ही न लावता, कोणत्याही विचलन न ठेवता फक्त अन्नासोबत उपस्थित रहा. असं केल्याने केवळ तुमचं जेवणाचा आनंदच घेत नाही, तर त्या अन्नाबद्दल खोल कृतज्ञताही अनुभवता. त्या शेतकऱ्याची आठवण करा, ज्याने मेहनतीने धान्य पिकवलं. त्या मातीची आठवण करा, ज्याने त्याला पोषण दिलं. त्या सूर्य आणि पावसाची आठवण करा, ज्यांनी त्याला वाढायला मदत केली.
अशा प्रकारे प्रत्येक घास फक्त अन्न राहत नाही, तर तो निसर्ग, परिश्रम आणि जीवनाची एक अमूल्य भेट बनतो. लेखक सल्ला देतात की जेवणापूर्वी एक क्षण थांबा, एक खोल श्वास घ्या आणि मनातल्या मनात त्या अन्नाबद्दल धन्यवाद द्या. हा छोटासा सराव तुमचं जेवण एक पवित्र अनुभव बनवतो. लेखक चालताना माइंडफुलनेसचा एक अतिशय सुंदर सराव शिकवतात, ज्याला ते वॉकिंग मेडिटेशन म्हणतात. चालताना प्रत्येक पाऊल पूर्ण जागरूकतेने टाका. पाय जमिनीवर ठेवताना जाणवा की तुम्ही पृथ्वीला स्पर्श करत आहात. मनात म्हणा, मी पृथ्वीवर चालत आहे. प्रत्येक पावलात शांती, कृतज्ञता आणि प्रेम भरा. लेखक म्हणतात, प्रत्येक पाऊल म्हणजे पृथ्वीला दिलेले एक चुंबन आहे. हा सराव केवळ तुम्हाला शांत करत नाही, तर तुमचं शरीर, आजूबाजूची निसर्गसृष्टी आणि वर्तमान क्षण यांच्याशी खोल नातं जोडतो. वॉकिंग मेडिटेशनसाठी कोणत्याही खास जागेची गरज नसते. तुम्ही हे घराच्या अंगणात, पार्कमध्ये किंवा ऑफिसच्या गॅलरीतही करू शकता. फक्त चालण्याचा वेग थोडा कमी करा, श्वासाशी ताल जुळवा आणि प्रत्येक पाऊल ध्यान बनवा. थिच नाहत हान म्हणतात, जेव्हा तुम्ही जागरूकतेने चालता तेव्हा तुम्ही पृथ्वीशी एकरूप होता. हा सराव शरीर आणि मन दोन्ही ताजतवानं करतो आणि प्रत्येक पावलात जीवनाच्या सौंदर्याची जाणीव करून देतो. लेखक आपल्याला आणखी एक सोपा सराव शिकवतात, ज्याला ते माइंडफुल सिटिंग म्हणतात. तुम्ही खुर्चीवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर कुठेही बसले असाल तर कंबर ताठ ठेवा, खांदे सैल सोडा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्या शरीराची जाणीव ठेवा. पायांचा जमिनीशी असलेला स्पर्श, हातांची ठेवण. लेखक म्हणतात, बसणं म्हणजे फक्त विश्रांती घेणं नाही, तर स्वतःशी आणि आजूबाजूच्या जगाशी जोडण्याची एक संधी आहे. हा सराव दिवसातून काही मिनिटे करा, विशेषतः जेव्हा तुम्ही तणावग्रस्त किंवा थकलेले असता. तो मन शांत करतो आणि नवी ऊर्जा देतो. लेखक आणखी एक अनोखा सराव सांगतात, ज्याला ते बेल ऑफ माइंडफुलनेस म्हणतात. ते म्हणतात, दिवसात काही ठराविक संकेत निवडा, जसं घड्याळाची टिकटिक, फोनची रिंग किंवा दरवाजा उघडण्याचा आवाज. जेव्हा असा संकेत मिळेल तेव्हा एक क्षण थांबा, एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला वर्तमान क्षणात आणा. लेखक लिहितात, हे छोटे छोटे रिमाइंडर तुमचा दिवस माइंडफुलनेसच्या मोत्यांनी सजवतात. उदाहरणार्थ, ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यावर तो वेळ वाया गेला असं न समजता श्वास जाणवण्याची आणि मन शांत करण्याची संधी समजा. माइंडफुलनेस हा कोणताही सैद्धांतिक विचार किंवा गुंतागुंतीचं तत्वज्ञान नाही, तो एक जिवंत, सतत चालणारा सराव आहे. यासाठी कोणत्या ठराविक वेळेची किंवा जागेची गरज नसते. तुम्ही स्वयंपाक करताना, गाडी चालवताना, मुलांसोबत खेळताना किंवा कुणाशी बोलताना देखील माइंडफुल राहू शकता. माइंडफुलनेस हे एक बी आहे, जे प्रत्येक क्षणात पेरता येतं. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्हाला कळतं की आयुष्य बदलण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, फक्त प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहायला शिका. हाच या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात खोल धडा आहे. जर तुमचं लक्ष भटकलं तर त्रास करून घेऊ नका. मन भटकलं की फक्त हलकसा हसा, जसं एखाद्या जुन्या मित्राला पाहून हसता. मग हळूच पुन्हा आपल्या कामाकडे, श्वासाकडे किंवा पावलांकडे परत या. ही परतफेडच माइंडफुलनेसची खरी ताकद आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भरकटलेल्या मनाला प्रेमाने आणि संयमाने परत आणता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला प्रशिक्षित करत असता. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही जास्त वेळ वर्तमानात राहू लागलात आणि मन अधिक स्थिर व शांत झाला आहे. लेखक म्हणतात, माइंडफुलनेस हा एक दिवा आहे जो तुमच्या आतली प्रकाशशक्ती जागी करतो. हा सराव केवळ मनाला शांती देत नाही, तर जीवनातील सौंदर्य, लहान लहान चमत्कार पाहण्यासाठी नवी दृष्टी देतो. म्हणून आजपासूनच हा सराव सुरू करा. एक श्वास, एक घास, एक पाऊल, एक क्षण. कारण हाच क्षण तुमचा आहे आणि हाच क्षण तुमचं जीवन आहे. आपण अनेकदा असं समजतो की इतरांना समजून घेण्यासाठी किंवा स्वतःचे विचार मांडण्यासाठी खूप बोलणं गरजेचं असतं. मोठ्या गोष्टी, खोल तर्क, प्रभावी शब्द. पण लेखक आपल्याला एक अतिशय सोपा आणि खोल सत्य शिकवतात. जर तुम्ही कुणाला पूर्ण जागरूकतेने आणि उघड्या मनाने ऐकलत, ना मध्येच थांबवता, ना न्याय करता, ना उत्तराची तयारी करता, तर तेच ऐकणं सर्वात मोठं प्रेम, सन्मान आणि उपचार ठरू शकतं. खरं ऐकणं म्हणजे गहन ध्यान आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने ऐकता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तिच्या अस्तित्वाची भेट देता. हाच माइंडफुल कम्युनिकेशनचा पाया आहे. करुणामय बोलणं आणि खोल ऐकणं. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा शब्दात दया, सत्य आणि प्रेम असू द्या, आणि जेव्हा ऐकता तेव्हा पूर्ण लक्ष आणि उपस्थिती त्या क्षणाला द्या. अनेकदा एखादी व्यक्ती फक्त यामुळेच हलकी आणि बरी वाटते, कारण तिला कोणतीही अडथळा किंवा टीका न करता ऐकलं गेलं.
उदाहरणार्थ, तुमचं मूल शाळेतून येऊन एखादी छोटी गोष्ट सांगत असेल आणि तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून त्याच्या डोळ्यात पाहत मनापासून ऐकलत, तर त्या मुलाला केवळ समजून घेतलं गेलं असं वाटत नाही, तर तुमच्याशी एक खोल नातंही निर्माण होतं. ऐकणं म्हणजे फक्त शब्द ऐकणं नाही, तर समोरच्याच्या आत्म्याला स्पर्श करणं आहे. माइंडफुलनेस म्हणजे फक्त स्वतःचं मन शांत ठेवणं नाही, तर समोरच्या व्यक्तीची उपस्थितीही पूर्ण जागरूकतेने आणि सन्मानाने जाणवणं आहे. कुणाशी बोलताना लक्ष फक्त त्या संवादावर असू द्या, ना मोबाईलवर ना डोक्यात चाललेल्या इतर विचारांवर. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक क्षण थांबा, एक खोल श्वास घ्या आणि मन त्या क्षणात आणा. हा छोटासा सराव संवाद अधिक खोल, अर्थपूर्ण आणि प्रेमळ बनवतो. लेखक म्हणतात की इतरांच्या वेदना आणि भावना आपण तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपलं स्वतःचं मन शांत आणि स्थिर असतं. जर मन चिंता, राग आणि गोंधळाने भरलेलं असेल, तर आपण दुसऱ्याचं दुःख कसं समजू शकतो? थीच नाथ हान म्हणतात, मनाला शांत तळ्यासारखं बनवा, मगच त्यात इतरांचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतील. म्हणूनच माइंडफुल कम्युनिकेशनची सुरुवात स्वतःमध्ये माइंडफुलनेस आणण्यापासून होते. जेव्हा आपण आपल्या श्वासांबद्दल, विचारांबद्दल आणि भावनांबद्दल जागरूक होतो, तेव्हा आपण इतरांसाठी एक सुरक्षित, शांत आणि करुणामय अवकाश तयार करू शकतो. माइंडफुल कम्युनिकेशनचा एक सुंदर मार्ग म्हणजे लव्हिंग स्पीच आणि डीप लिसनिंग. लव्हिंग स्पीच म्हणजे सत्य असलेलं पण त्याचबरोबर दयाळू आणि रचनात्मक बोलणं. लेखक सांगतात की आपल्या शब्दात नेहमी 3 गुण असावेत: सत्य, करुणा आणि इतरांसाठी हितकारकपणा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कुणाबद्दल तक्रार करायची असेल, तर रागाने किंवा टीकेने न करता शांतपणे आणि करुणेने बोला. जसं, मला असं वाटलं की हे काम करताना तुला अडचणी येते आहे, मी काही मदत करू शकतो का? असे शब्द तुमचं म्हणणं स्पष्ट करतातच, पण समोरच्यालाही सन्मान आणि समज दिल्याची भावना देतात. लेखक म्हणतात, शब्दांमध्ये जादू असते. योग्य शब्द उपचार करतात, तर चुकीचे शब्द जखमा देतात. डीप लिसनिंग म्हणजे कोणताही पूर्वग्रह न ठेवता, उत्तर देण्याची घाई न करता ऐकणं. समोरची व्यक्ती बोलत असताना तिला पूर्ण वेळ द्या. तिच्या शब्दांमागच्या भावना, आवाजातील चढ-उतार आणि मौनाची खोली जाणवण्याचा प्रयत्न करा. कुणी दुःखी असेल, तर त्याला मोकळेपणाने बोलू द्या. तुमचं काम फक्त ऐकणं आहे, सल्ला देणं किंवा उपाय सुचवणं नाही, जोपर्यंत ते मागवलं गेलं नाही. अनेकदा लोक फक्त यामुळेच बरे होतात, कारण त्यांना कोणतीही अडथळा किंवा टीका न करता ऐकणे जातं. लेखक म्हणतात, खोल ऐकणं ही एक करुणामय भेट आहे. ती समोरच्याला सांगते की तू एकटा नाही. लेखक म्हणतात की जर तुमच्या आजूबाजूला मित्र, कुटुंबीय किंवा असा एखादा समूह असेल जो एकत्र माइंडफुलनेसचा सराव करत असेल, तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. अशा समूहाला ते संघ म्हणतात, म्हणजेच माइंडफुलनेसचा समुदाय. संघामध्ये आपण एकमेकांकडून शिकतो, एकमेकांना प्रेरणा देतो आणि एकमेकांची शांती अधिक खोल करतो. एका शांत व्यक्तीची उपस्थिती संपूर्ण समूहाला शांत करते. जसे एखादं शांत तळं आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण शांत करतं, तसंच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दररोज रात्री जेवणापूर्वी काही क्षण शांततेचा सराव करू शकता. सगळे मिळून एक खोल श्वास घ्या आणि अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करा. हा छोटासा सराव तुमच्या नात्यांना अधिक खोल आणि गोड बनवतो. लेखक एक अतिशय प्रेरणादायी विचार मांडतात. एका व्यक्तीची माइंडफुलनेस संपूर्ण समाज बदलू शकते. जसं पाण्यात पडलेला एक छोटासा थेंब संपूर्ण पृष्ठभागावर लाटा निर्माण करतो, तसंच तुमची शांतता, तुमची करुणा आणि तुमची जागरूकता तुमच्या मुलांपर्यंत, मित्रांपर्यंत, सहकाऱ्यांपर्यंत आणि अगदी अनोळखी लोकांपर्यंत सकारात्मक ऊर्जा पसरवते. थीच नाथ हान म्हणतात, शांततेची सुरुवात तुमच्यापासून होते आणि मग ती संपूर्ण जग बदलते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी माइंडफुल कम्युनिकेशनचा सराव केला, शांत मनाने ऐकलं, दयाळू शब्द वापरले, तर तुमचं वर्तन हळूहळू आजूबाजूचं वातावरण बदलू लागतं. संघर्ष कमी होतात, सहकार्य वाढतं आणि लोक एकमेकांशी अधिक खुले व प्रामाणिक होतात. लेखक आपल्याला 4 पोषक घटकांबद्दल सांगतात जे आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. ते सांगतात की आपण जे ऐकतो, जे बोलतो आणि जी ऊर्जा आपण इतरांबरोबर शेअर करतो, ते आपल्या मनाचं अन्न असतं. जर आपला संवाद राग, टीका आणि नकारात्मकतेने भरलेला असेल, तर मन अस्वस्थ आणि जड होतं. पण जर संवाद करुणा, समज आणि प्रेमाने भरलेला असेल, तर मन पोसले जातं आणि हलकं होतं. म्हणूनच आपण आपल्या संवादात काय देतो आणि काय घेतो हे जागरूकतेने निवडायला हवं. लेखक सल्ला देतात, आपले शब्द फुलांसारखे निवडा, जे सुंदर असतील, सुगंध पसरवतील आणि इतरांना आनंद देतील.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुणाशी बोलाल, तो तुमचा मुलगा असो, जोडीदार असो, सहकारी असो किंवा एखादा अनोळखी व्यक्ती, काही क्षण थांबा, एक खोल श्वास घ्या, मन शांत करा आणि त्या क्षणाला पूर्णपणे उपस्थित राहा. त्यांचं बोलणं असं ऐका जणू ते जगातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दयाळूपणाने आणि सत्यतेने शब्द निवडा. तुम्हाला स्वतः जाणवेल, नाती अधिक घट्ट होत आहेत, गैरसमज कमी होत आहेत आणि मन हलकेच हसू लागतं. थीच नहात हान म्हणतात, जेव्हा तुम्ही माइंडफुलनेसने संवाद करता तेव्हा तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही प्रेम आणि शांततेची निर्मिती करता. माइंडफुल कम्युनिकेशन केवळ नात्यांना समृद्ध करत नाही, तर आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना अधिक अर्थपूर्ण, शांत आणि सखोल जीवनाकडे घेऊन जातं. म्हणून चला, आजपासून आपल्या प्रत्येक संवादाला एक ध्यान, एक भेट आणि एक चमत्कार बनवूया. आयुष्य कधीकधी आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सगळंच जड वाटतं. कोणाचा तरी गमावलेला आधार, एकटेपणाची वेदना किंवा मनातील अस्वस्थता. अशावेळी मन कुठेच स्थिर राहत नाही. पण जर आपण दुःखापासून पळ काढण्याऐवजी त्याला जागरूकतेने कवटाळलं, तर ते दुःख आपल्याला काहीतरी शिकवू शकतं. मित्रांनो, जागरूकता ही सूर्याच्या उबदार किरणांसारखी आहे. ती सर्वात अंधाऱ्या भावनांनाही मऊ करते. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा त्या भावनेपासून पळू नका, ती अनुभवा, तिला नाव द्या. मी दुःखी आहे, मला एकटेपणा जाणवतो, आणि मग एक खोल श्वास घ्या. जसं एखाद्या रडणाऱ्या बाळाला आपण मिठीत घेतो, तसं आपल्या दुःखालाही प्रेमाने जवळ घ्या. लेखक म्हणतात, नो मड, नो लोटस. कीचड नसेल तर कमळ उमलत नाही. आपली दुःख आणि अडचणीच ती जमीन आहेत जिथून समज, करुणा आणि खरा आनंद उगवतो. माइंडफुलनेस आपल्याला दुःख नष्ट करायला शिकवत नाही, तर दुःखासोबत बसायला, त्याला ऐकायला आणि समजून घ्यायला शिकवतं. आणि जेव्हा समज येते तेव्हाच हीलिंग आपोआप सुरू होतं. अनेकांना वाटतं की माइंडफुलनेस म्हणजे कायम आनंदी राहणं, पण सत्य असं आहे की माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक भावना, सुखाची असो वा दुःखाची, प्रामाणिकपणे आणि सौम्यपणे अनुभवणं. जेव्हा आपण एखाद्या भावनेला नाव देऊन जागरूकतेने पाहतो, तेव्हा ती भावना हळूहळू हलकी होते. आणि जेव्हा सगळं खूप जड वाटतं, तेव्हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे श्वासाकडे परत येणं. एक एक खोल श्वास तुम्हाला पुन्हा या क्षणात आणतो आणि मनाला सुरक्षिततेची भावना देतो. लेखक आपल्याला माइंडफुल कन्झम्पशनबद्दलही शिकवतात. आपण जे काही ग्रहण करतो, अन्न, बातम्या, सोशल मीडिया, ते सगळं आपल्या मनावर परिणाम करतं. म्हणूनच आपण आपल्या मनाला काय खायला घालतो हे जागरूकतेने निवडायला हवं. सतत नकारात्मक बातम्या पाहिल्या तर मन अस्वस्थ होतं. जसं शरीराला पोषक आहार देतो, तसंच मनालाही सकारात्मकता, सौंदर्य आणि प्रेरणा द्यायला हवी. ते इंटरबीइंग नावाचं एक खोल तत्त्व सांगतात. आपलं अस्तित्व एकटे नाही, आपण सगळ्यांशी जोडलेलो आहोत. एका फुलामध्ये माती, सूर्य, ढग आणि पाणी असतं. तसंच जेव्हा तुम्ही स्वतःकडे जागरूकतेने पाहता, तेव्हा तुमच्यात संपूर्ण सृष्टी प्रतिबिंबित झालेली असते. तुम्ही मी नाही, तर आपण आहात. ही जाणीव अहंकार कमी करते आणि आपल्याला इतरांशी आणि निसर्गाशी करुणेने जोडते. मित्रांनो, तुम्ही एकटे नाही. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या संघर्षातून जात आहे. पण जेव्हा तुम्ही माइंडफुलनेसच्या मार्गावर चालता, तेव्हा स्वतःला समजून घ्यायला सुरुवात करता. आणि जेव्हा स्वतःची समज वाढते, तेव्हा इतरांचीही समज वाढते. पाणी पिणे, चालणे, खाणे, श्वास घेणे, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही माइंडफुलनेस आणता, तेव्हा आतमध्ये एक खोल स्थैर्य निर्माण होतं. तुम्ही आयुष्य फक्त जगत नाही, तर अनुभवायला शिकता. आणि जिथे पूर्ण जागरूकता असते, तोच खरा जीवनाचा क्षण असतो. हे पुस्तक सांगतं की ज्ञानप्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही, ना डोंगरावर ना आश्रमात. ते म्हणतात, चमत्कार पाण्यावर चालणं नाही, चमत्कार म्हणजे पूर्ण जागरूकतेने पृथ्वीवर चालणं आहे. जेव्हा आपण माइंडफुलनेस जगायला लागतो, तेव्हा प्रत्येक पानात, प्रत्येक थेंबात, प्रत्येक हास्यात जीवनाची झलक दिसते. आणि तेव्हा कळतं, आपण या पूर्ण विश्वाशी जोडलेलो आहोत. माइंडफुलनेस आपल्याला अहंकाराच्या पलीकडे नेतं. आपण फक्त मी राहत नाही, तर आपण बनतो. ही केवळ एक साधना नाही, हीच जीवनाची धडधड आहे. जर तुम्ही दररोज फक्त 5 मिनिटेही पूर्ण जागरूकतेने घालवलीत, तर ती 5 मिनिटं तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. आणि हळूहळू ती 5 मिनिटे वाढत जाऊन तुमचं पूर्ण जीवन बनतात. म्हणून चला, या पुस्तकाचा संदेश मनात साठवूया. पुढच्या वेळी श्वास घेताना फक्त हवा नाही, तर जीवन अनुभवा. चालताना प्रत्येक पावलाला जाणीव द्या. आणि कुणाला भेटताना फक्त बोलू नका, त्यांच्या उपस्थितीला पूर्णपणे स्वीकारा. माइंडफुलनेस हे ध्येय नाही,
तो एक मार्ग आहे आणि या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे आधीच सगळं आहे, तुमचा श्वास, तुमचं शरीर आणि हा क्षण. फक्त त्यांना जागरूकतेने जगा. हेच आहे द मिरेकल ऑफ माइंडफुलनेस.